नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आज दुकानावर बसलेलो होतो. तर मित्र म्हणले शेतात जाऊ आपण काहीतरी खायला. दुपारी सगळेजण लग्नामध्ये जेवण आले होते, त्यामुळे सगळ्यांना काय जेवढी भूक नव्हती, म्हणून आम्ही शेतात जाऊन व्हेज बिर्याणी करायचा प्लॅन ठरवला. तर बाजूलाच एक किराणा दुकान होती, तिथून आम्ही सगळेजण सामान आणायला गेलो. ते गेल्या आमच्या मित्रांना काही हात घालून मनानंच खाण्याचा प्रयत्न केला. काकानं बघितलं नाही, ती गोष्ट अलग राहिली. तर इथं एक एक सामान आम्ही काढत आहोत. हे बघा आमचे मित्र बिना पैशाच्या आकारात खात आहेत. काका सामान काढून देत आहेत. हे आणि तांदूळ घेतले होते आम्ही व्हेज बिर्याणीसाठी. दुकानाचे डिसिजन करत आहेत मित्र काही मनानंच. सामान काढणं चालू आहे, तोपर्यंत मित्र गप्पा मारत आहेत. हे आमचे मित्र आहेत अपसेनकर, घुमरे आणि होते. हे दायमा, हे शर्मा. यांचं काहीतरी चालू होतं आणि तिथून काय थांबलेलं नाही. आणखी सुद्धा चालूच आहे. चिप्स काय मसाला काढत आहे मित्र माझा. थोडं सामान घेतल्याच्यानंतर कोणी जार आणायला, कोणी काय आणायला, सामान आणायला जात आहेत. छोटे भाग रे पळाले काम सांगितले की पळाले. हे जात आहेत सामान आणायला, पाणी वगैरे. आणि आम्ही त्याचं सामानावरून माळव आणायला गेलो. माळवं घेत असताना थोडंफार सामान घेतलं, सगळे थोडे माळवे घेतले, आलू, कोथिंबीर वगैरे मित्रांना, काकडी. आणि डायरेक्ट आम्ही पोहोचलो शेतामध्ये. आम्हाला सुद्धा शेताचा व्हिडिओ करायचा होता. एक गाडीवर माल बघून सामान, पाणी वगैरे. पण मित्र आमचे असे होते की एक अर्धा तासानं आला, एक 20 मिनिटानं आला, एक 15 मिनिटानं. म्हणजे एक तिन्ही गाड्या एक सोबत आल्या नाही, 5-7 गाड्या होत्या. सगळेजण सिंगल आले. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं पाणी गरम करताना दिसत असेल. याच्यामध्ये आपण जिरा वगैरे, तेल टाकून, खडा मसाला, तेजपत्ता वगैरे टाकून पाणी ठेवलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये राईस टाकायचा आहे. याला काय चावलं, याला उडी मारली भयान माझ्या. पटेल आमच्या मित्रांची खास गोष्ट आहे, आम्ही सर्वांना एकमेकांना सगळेजण भाऊ म्हणतो. जसं की ते चालते शेअर मार्केटवाले नसतात का, एकमेकांना सगळे सर म्हणतात, तसं आमच्यामध्ये आहे. सगळे मित्र आम्ही एकमेकांना भैया म्हणतो, बॉस म्हणतो, दादा म्हणतो. आम्ही शेतामध्ये पुलाव करण्यासाठी तापत आहे काल्लू आणि आम्ही बटन बाल्लू. हे दोघं बिचारे आले तेव्हापासून त्या जाळ घालले. काय करायला बाहेर? जाळ काय पेटन झालाय, पण महागार काय घेतली नाही यांना. ती परमेश्वर म्हणून यांना आग लावला शेवटी. बाब्या म्हणलं मला त्यांची कामच आग लावायची आहेत. इथं काम करत काहीतरी गप्पा चालू आहेत. इथं काहीतरी सिरियस गोष्ट झाली होती भैयाची. काहीतरी म्हणत होता तो, कोणतरी येणारे असं काहीतरी चालू होता विषय. काम करत गप्पा मारत माझा मित्र आलू कापत आहेत. आमचे प्रोफेशनल आचार्य आहेत जराशे. त्यांना गर्दा कमी काम जास्त करावं वाटतं, पण त्यांच्या मनासारखं कधी होत नाही. इकडं पाणी काय आणखीन गरम झालेलं नाही आहे, भरपूर वेळ झाला. काम करत बघूयात आपण आता गरम पाणी झालेलं असलं असं वाटतंय. अरे यार, आणखीन सुद्धा गरम पाणी झालेलं नाही आहे. तर आता बघूत कधी होईल काय नाही. गरम पाणी जसं झालं तसं आपण तांदूळ टाकूयात.
जाळा थोडा विजला आहे म्हणून जाळात आता पाणी गरम झालेलं आहे. आपण त्याच्यात तांदूळ टाकूयात. तांदूळ टाकल्याच्या नंतर मला वाटलं होतं स्लो मोशनमध्ये करावं तांदूळ टाकताना, पण असो. तांदूळ चांगल्या प्रकारे शिजले आहेत. आपण त्यांना साईडला काढून ठेवूयात. लगेचच आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये सामान घेऊन थोडाफार मसाला तयार करूयात, व्हेज बिर्याणी मसाला. तांदूळ आपण काढून घेऊ आणि तर आपण लेअर तयार करू आता, जसे की बिर्याणी करतात. हे सगळे तांदूळ काढून घेत आहोत आपण. ती चाळणी भेटती जेणेकरून की बाबा त्यात पाणी राहू नये म्हणून ती चाळणी येते. हे राईस, व्हाईट राईस आपण पूर्ण काढून घेऊ. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण छान प्रकारे तांदूळ काढल्याच्यानंतर आपण त्याच्यावर आता एक लेवल करून त्याच्यावर मसाला लावून घेऊयात. लेअरप्रमाणे जर लावलं तर थोडं टेस्ट बसते, दम बसते छान. लेअर लावलेली आहे आलू मसाला. लगेचच आपण त्याला थोडंसं वाफेवर ठेवूयात. दमवर ठेवल्याच्या नंतर चांगलेपणे आपल्याला मसाला मिळत जाईल आणि लगेचच आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता फक्त टेस्ट करून बघायची आहे कशी झाली काय नाही. कशी होऊ शेवटी खायची आपल्यालाच आहे, चांगली लागू नाही लागू. सगळ्यांना सर्व केल्यानंतर आपण थोडी थोडी आपण खाऊयात आणि मित्रांना पण देऊया. बघू शकता कशी झालेली आहे. आता खाल्ल्याशिवाय तर चव कळणार नाही आपल्याला. बघूयात सगळ्यांना आधी वाढूत. तर शेवटी मित्रांना जेव घालण्यात जे आनंद आहे का ते कशातच नाही मित्रांनो. एकदा तुम्ही करून बघा. खरंच मित्रांना जेव घालण्यामध्ये खूप आनंद असतो, खूप. शंतनू कढी पाहिजे होती का? वाढणं झालं आहे. सगळेजण जेवायला बसलेत. चला तर आता जेवण करूयात. छानपैकी व्हेज मसाला राईस तयार झालेला आहे, म्हणजेच व्हेज बिर्याणी. आपण सगळ्यांची रिॲक्शन ऐकू. चला. ऑसम, एक नंबर. ओसम एकदम कडक. निकू पाटील तुम्ही सांगा. ओके नंबर आहे. कुशू पाटील. पांढरा राईस. ए पांढरे पांढरे ए शेमळे काय झालं? ओके एकदम कष्टपाल दादा हे आमचे 3 मित्र आहेत बघा. हे दिसले तुम्हाला. आता हे व्हिडिओ बघितलं त्यांना सगळं कळणार आहे. हे व्हिडिओ मधले 3 जण कोण येतं. आम्ही कोणाला मेन्शन मी करायचं? फक्त इक्रमचं नाव घेऊ शकतो. इक्रम हसणार आहे आता हे व्हिडिओ बघून. इक्रम हस नाही तर पाच काही कर. इक्रम आहे पांढरं पांढरं हे पांढरं हे काय वय बाई. हे क्या इकडे डोकं लावून बघायला क्या. यो यो ते लालू द्या. यो इथे आलं पळत पळत. हा मामा. हा बाबा काय करू किड्याला. चला तर मित्रांनो, सगळं झालेलं आहे जेवण वगैरे. काही जण घरी गेले, काही जण थांबलेत, आवराआवरी करत आहेत. साफसफाई करून घराकडे जायचं आहे. लाईट आणला होता घरून चार्जिंगचा. बॅनर वगैरे व्यवस्थित ठेवणे. जीवलक आहेत फक्त, बाकी सगळे पळून गेले. हे जीवलक मित्र आहेत आमचे. जीवलक सगळे पळून गेले भया, सगळे. सगळेजण सोडून गेले ते आम्हाला. आम्ही शेवटी मागं 5 जणच राहिलो होतो.
बाकीचं जेवण करून निघाले होते. आता हे जातात घराकडं. ओके. चला तर आता आपण पण निघूयात घराकडं. गुड नाईट मित्रांनो. गुड ड्रीम. जय श्रीराम. हे आपलं बस स्टँड आणि ही आपली गणपतीची जागा, रामराज्य गणेश मंडळ मानवत. चलो बाय बाय. गुड नाईट पब्लिक. जय श्रीराम.